नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात राबवलेल्या महत्त्वाकांक्षी 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला नसल्याचा निर्वाळा या प्रकरणात चौकशी करणाऱ्या समितीने दिला आहे। इतकंच नव्हे तर या मोहिमेत 33 कोटी नव्हे तर तब्बल 52 कोटी झाडांची लागवड झाली असल्याची वस्तुस्थिती देखील या समितीने स्पष्ट केली आहे। परिणामी वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या कर्तबगारीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला आहे। 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात चौकशी समितीने क्लीन चिट दिली आहे। राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात या मोहिमेत अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला होता। महाविकास आघाडी सरकारने याबाबत आक्षेप नोंदविलं होतं। त्यानुसार या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती। त्या जिल्ह्यामध्ये किती ठिकाणी अशा पद्धतीची वृक्ष लावलीत आणि आज त्याची उंची किती झाली आजही बघता येतं, पण न बघता अशा पद्धतीने ज्या समितीचं गठन जबरदस्तीने करायला लावलं होतं आणि 2 वर्ष 8 महिने महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यांना संधी होती की 2 वर्ष 8 महिने याच्यात काहीतरी काढता आलं असतं, पण 2 वर्ष 8 महिने काहीही काढता आलं नाही। आणि आता मात्र तो अहवाल जो आहे तो जनतेसमोर दिलाय। मी जनतेला सुद्धा आवाहन करेन की आंदोलन थांबता कामा नये। हे ईश्वरीय कार्य आहे, वसुंधरेच्या रक्षणाचं कार्य आहे आणि विश्वगौरव मोदीजींनी एक वृक्ष माँ के नाम वसुंधरेच्या आईच्या नावानी हे करायचं आहे। अनेक सेलिब्रिटी सुद्धा याच्यात सहभागी झाले होते। मला आठवतं की जेव्हा हे आंदोलन सुरू झालं तेव्हा सन्माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा बारामतीमध्ये झाड लावलं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत साहेबांनी झाड लावलं, स्वतः उद्धवजी आमच्यासोबत वृक्ष लावायला आले होते आणि अनेक नेत्यांनी पक्षाच्या बाहेर जाऊन हे वृक्ष आंदोलनात सहभाग दिला होता। पण नंतर काही कालांतराने त्यांच्याच पक्षातल्या काही लोकांच्या मनात शंका निर्माण करून त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले। 2 वर्ष 8 मध्ये त्यांचंच सरकार होतं, मग त्यांनी यावर का कारवाई केली नाही? काय कुंभकर्णाच्या झोपेत होते? कुंभकर्णाने यांच्याकडे बघून म्हणायचं की रिश्ते में हमारे बाप लगते हैं। 2 वर्ष 8 महिने होती ना चौकशी तुमच्याकडे, का नाही तेव्हा इतके प्रयत्न केले, खोदून प्रयत्न केले, पण निघता निघालं नाही। मला वाटतं की एक थातूर मातूर एक साचेबंद उत्तर आणि साचेबंद उत्तर देण्यामध्ये आपण आपल्या बुद्धिमत्ता पणाला लावणे हे गैर आहे। ईश्वरीय कार्यालयाला बदनाम करणाऱ्यांना अशा पद्धतीने तर अहवालातून काही निष्पन्न काढता येत नाही। की खरे आरोप असेल तर जेव्हा दुसऱ्यांचं सरकार येतं तेव्हा त्यांना जावं लागतं ना, आपण बघितलं ना। पण तुमच्याकडे सरकार होतं ना, मग 2 वर्ष 8 महिने का नाही केलं? 2 वर्ष 8 महिने तुम्हाला संधी होती ना, त्या संधीचं मग तुम्ही सोनं करायला हवं होतं। पण तुम्ही एवढ्या बैठका घेतल्यानंतर मग का तुम्हाला काही प्रश्न उपस्थित करता आले नाही? एक साचेबंद उत्तर देऊन इतक्या ईश्वरीय कार्याला बदनाम करण्याचं काम कोणी करता कामा नये। आणि यामध्ये आजही आमदारांच्या समित्या आहेत। आजही एखाद्या ठिकाणी 2 वर्ष 5 वर्षापूर्वीची घटना झाली असेल तर तुम्हाला आजही सर्व पक्षीय आमदार आपापल्या ठिकाणी अध्यक्ष आहे, त्यांना आजही करता येतं। पण असं साचेबंद उत्तर देऊन काहीतरी नरेटिव्ह सेट करायचा, गैरसमज निर्माण करायचा, आता मला वाटतं की हा एक सामाजिक कॅन्सर खोटं बोलण्याचा काही लोकांनाही व्यसन जडलं आणि हे चांगलं नाही। त्रुटी काय सांगितली? त्रुटी एवढीच सांगितली की ज्या नगरपंचायती नगर परिषदा आहेत त्यांनी काही ठिकाणी 6 फुटाचं झाड लावलं, काही 3 फुटाचं लावलं, काही 4 फुटाचं लावलं। ते असं म्हणाले आता त्यांनी आपापल्या आर्थिक परिस्थितीनुसार त्या ठिकाणचा कार्यक्रम आयोजित केला, तर ते म्हणाले की जरा थोडी मोठी झाडं लावावी या संस्थांनी। याचा वनविभागाशी दुरान्वय संबंध नाही, एवढ्या पुरताच मर्यादित घेतला पाहिजे की काही एखाद्या क्षेत्रामध्ये जर काही घटना अशा घडतात की आपल्याला स्वतंत्र भारतामध्ये संविधानाच्या बाहेर जाऊन जाती धर्माच्या आधारावर आम्हाला काही विशेष सवलत आहे या भावनेने जर कोणी काही वागत असेल तर असा शब्द कदाचित त्यांनी वापरला असण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण कायदा सुव्यवस्थेचा जिथं प्रश्न असतो तेव्हा आमच्या या स्वतंत्र भारताची आमची एकूणच प्रशासन, पोलीस व्यवस्था अशा सर्व वृत्तीला ठेचून काढेल। या समितीने दिलेल्या अहवालानंतर वस्तुस्थिती पुरेशी स्पष्ट झाली आहे। लोकहितोपकारी अशा या वृक्ष लागवड मोहिमेत कुठलीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला नसल्याचं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे। सोबतच राज्यात ही मोहीम यशस्वी झाल्याचं स्पष्ट मतही समिती सदस्यांनी व्यक्त केलं आहे। त्यामुळं वन विभागावर अकारण बसलेला ठपका या स्पष्टीकरणानं मिटला आहे। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट।
क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshhospital.com।